कॉलेजला पोहोचून बघते तर काय, श्री नारायणदास रामदास प्राथमिक विद्यामंदिर इंदापूर येथील बारक्या मुलांनी भरवला होता आठवडे बाजार. तर नमस्कार, मी आहे वैष्णवी. झालं असं की बालदिन असल्यामुळे लहान मुलांसाठी काहीतरी क्रिएटिव्हिटी म्हणून भरवला होता हा बाजार. मग काय, जेवणाची सुट्टी झाली की आम्ही पोहोचलो ना बाजारला. तिथे गेल्यानंतर आधी सगळीकडे फिरलो आणि बघतो तर काय, लहानच मुले पण खूप छान क्रिएटिव्हिटी. कोणी भाजीपाला आणला होता, कोणी ढोकळा, कोणी पाणीपुरी, शेंगदाण्याचे लाडू, तर इडली सांबर असं बरंच काही आणलं होतं. आता याच्यामध्ये बरंच काही आमच्या आवडीचं होतं. मग काय, सुरुवातीला आम्ही खाल्ली पाणीपुरी, जी की खूप टेस्टी होती. त्याच्यामुळे आम्ही अजून एक प्लेट घेतली आणि त्यानंतर घेतला ढोकळा. आता लहानपणाची शाळेतील आठवण म्हणजे हे 1 रुपयाला मिळणारे बांबू. शाळेत असताना दुपारचं जेवणाची सुट्टी झाली की आम्ही दुकानला जायचो आणि हे 1 रुपयाचे बांबू घ्यायचो. मग हे पाहून आम्हाला शाळेतली आठवण झाली. मग त्यानंतर गेलो ते साऊथ इंडियन डिश म्हणजेच इडली आणि चटणी. साऊथ इंडियन डिश मला खूप आवडते. आता हे सगळं खाऊन झाल्यानंतर म्हटलं अजून लहान मुलांनी काय काय आणले पाहावं, म्हणून सगळ्या बाजारामध्ये आम्ही फिरलो. फायनली कॉलेजमध्ये येताना एक कुरकुऱ्याचा पुडा घेऊन आलो. शेतात जात असताना दगडू मामा रस्त्यातच उभा होते. मग काय झालं असं, माझं बोट धडकलं त्यांना आणि त्यामुळे लागलं मलाच. थोड्याच वेळा शेतात पोहोचलो तोपर्यंत रक्त पण यायला लागलं आणि हे पाहून राधा माझ्यापाशी आली आणि काय झाले म्हणून बघायला लागली. म्हटलं काय नाही ग, थोडंसं लागलंय. मला तर आता असं वाटायला लागले की थंडीचे दिवस इज टेम्पररी बट थंडीच्या दिवसात लागून घेणं इज परमनंट. बरोबर ना?